BS4 व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट देण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनांवर ₹2000 वरनं ₹4000, हलके मोटर वाहन पेट्रोल कार यावर 3000 वरनं ₹6000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर ₹3500 वरनं ₹7000 एवढी वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। काय मित्रांनो, ऐकलं ना? आता जुनी गाडी चालवायची असेल तर खिसा रिकाम करायला तयार राहा। सरकारने जुन्या गाड्यांवरचा ग्रीन टॅग चक्क दुप्पट केलाय। शब्दात ही बातमी भीतीदायक वाटत असली तरी खरं पाहता याचा फरक फक्त काही हजारात आहे। पण ज्या गोष्टींकडे इशारा केला जातोय म्हणजे नवीन गाडी घ्या आणि पैसे वाचवा, यात काय लॉजिक आहे? 5-10 हजार वाचवायला तुम्ही काय 10-20 लाख खर्च करायचे? पण थांबा, इथे फक्त टॅक्सचा विषय नाहीये, खरी मेक वेगळीच आहे। सरकारने एक गाजर सुद्धा दाखवलंय। जर तुम्ही जुनी गाडी स्क्रॅप केली तर नवीन गाडीच्या रोड टॅक्स वरती चक्क 30% सूट मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही 20 लाखांची गाडी घेत असाल तर तिथे तुमचे 50 ते 70 हजार रुपये वाचू शकता। आता प्रश्न हा आहे, फक्त टॅक्स वाचवण्यासाठी नवीन गाडी घ्यायची की जुन्या खटाऱ्या गाडीचा दुप्पट टॅक्स भरून तीच चालवायची आणि उरलेले पैसे गुंतवून ठेवायचे? आणि समजा तुम्ही नवीन गाडी घेणारच असाल तर एक आयडिया आहे, एखादी स्वस्त खटारा गाडी विकत घ्यायची, ती टॅक्स सेव्हिंग साठी स्क्रॅप करायची आणि नवीन गाडीवर 50 ते 70 हजार रुपये वाचवायचे। आहे की नाही भन्नाट आयडिया? जरा हिशोब करून बघा। तर तुम्ही काय करणार? टॅक्स भरणार, नवीन शोरूमला भेट देणार की मी सुचवलेली आयडिया ट्राय करणार? कमेंट मध्ये सांगा। अशाच हटके फायनान्शियल टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय राईट लिव्ह राईट।